मित्रांनो, महाराष्ट्रातील छोटे मोठे किल्ले तुम्ही खूप पाहिले असतील, पण सपाट जमिनीवर बांधलेला भुईकोट किल्ला, पण शत्रूला अगदी धूळ चारणारा तो किल्ला महाराजांच्या मावळ्यांनी जिंकला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमधला सर्वात पहिला लढाई करून जिंकलेला किल्ला म्हणजेच सुभानमंगल किल्ला. या किल्ल्यावर आज आपण जात आहोत. जय शिवराय. मित्रांनो, ट्रेकर कृष्णामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सुभानमंगल किल्ल्यावर जाणार आहोत. हा साताऱ्यामधील शिरवळ गावात आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासाचे साक्ष देणारा महाराजांच्या युद्धनीतीचा हा एक प्रमुख भाग. जय शिवराय. आजच्या दिवसाचा आपला हा दुसरा स्पॉट सुभानमंगल किल्ला. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई करून मिळवलेला सर्वात पहिला किल्ला. आता या किल्ल्याचे काहीशे अवशेष फक्त आपल्याला या ठिकाणी उरलेले आहेत. इथे या ठिकाणी एक बुरुजाचे अवशेष आहेत आणि एक मंदिर आहे. तर आपण या ठिकाणी बघूया अजून काय काय दिसतं आहे. हा मोठा परिसर होता. या ठिकाणी बरेच बांधकाम वगैरे झालेले आहे आणि मंदिराचे अवशेष बरेच मातीखाली गेलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तोरणा आणि कोंढाणा किल्ले जिंकून स्वराज्याचा विस्तार केला तेव्हा आदिलशाह खूपच संतापला होता. त्याने शहाजीराजांना कैदेत टाकले. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी फतेखान या सरदाराला पाठवलं होतं. हा फतेखान याच किल्ल्यावर आपली छावणी टाकून बसला होता. इथूनच तो स्वराज्यावर हल्ले करायचा. महाराजांनी फतेखानाचा पराभव करण्यासाठी आपले शूर सरदार कावजी कोंढाळकर आणि बाजी जेंदे यांना पाठवले. मराठ्यांनी रात्रीच्या वेळी सुभानमंगल म्हणजेच या किल्ल्यावर अचानक छापा टाकला. कावजी कोंढाळकर यांनी पराक्रमाची शर्त करत किल्ल्याचा बुरुज पाडला आणि शत्रूचा दारुगोळा उडवून दिला. या लढाईत मराठ्यांनी आदिलशहाच्या सैन्याचा धुव्वा उडवला आणि सुभानमंगल किल्ला आपल्या स्वराज्यात सामील झाला. म्हणूनच स्वराज्याच्या इतिहासातील ही पहिली मैदानी लढाई ठरली. इतिहासाचा साक्षीदार असल्यामुळे या ठिकाणी आपण नक्कीच भेट द्यायला आलो आहे. जर तुम्ही सातारा रोडला असाल तर रोडच्या बाजूलाच 1 किलोमीटर आतमध्ये आले ना की आपल्याला हा सुभानमंगलगड महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा आपल्याला पाहता येईल. नक्कीच भेट द्या.